श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 2 व्याधहरणाची कथा। ज्या ज्या ठिकाणी नेहमी शंकराचे स्मरण चालू असते तेथे मुक्ती वास करीत असते आणि त्यामुळे मोठमोठी संकटे नाश पावत असतात। हे शिवस्मरण मुद्दाम केले किंवा चेष्टा करता करता केले अथवा न कळत केले तरीही कोणत्याही प्रकारे नामस्मरण करणावर श्री शिवशंकर प्रसन्न होतो। ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला म्हणणे त्याचे जसे सोने होते तसेच न कळत अमृत प्राशन केले तरी त्याप्रमाणे अमरत्व प्राप्त होते, अथवा योग्य औषधी आपणास न समजता भक्षण केली तरी रोग नाहीसा होतो। वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या अजाण बालकाने त्याला न समजता ठिणगी टाकली तर ती सगळीच्या सगळी गवताची रास जळून खाक होते। त्याप्रमाणे कळत न कळत कसेही शिवनाम घेतले तरी नामस्मरण करणाऱ्या त्या व्यक्तीच्या पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही। एखाद्याने विनोदाने शिवाचे नाम घेतले असेल किंवा इतर लोक शिवनामाचा जप करतात म्हणून एखाद्याने चिडून "अरे, हे असे का सारखे जीव गेल्यासारखे शिव शिव ओरडत आहेस? माझे डोके उठले आहे." त्यांच्या या ओरडण्याने एकसारखे शिव शिव म्हणून त्यांना काय मिळते कोणास ठाऊक, मला तरी काहीच कळत नाही, असा त्रागा केला। पण तसा त्रागा करताना शंकराचे नाव नकळत त्याच्या तोंडून घेतले गेले। एवढेच काय, आपल्या स्वतःच्या किंवा घरातील मुलांची नावे शंकराची ठेवली असल्याने त्यांना दिवसभरात हाक मारताना आपोआप शंकराचे नामस्मरण झाले तरीही भोळा शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतो। त्यातही महाशिवरात्रीच्या शुभदिनी जर उपवास व जागरण घडले, बिल्वपत्रांनी शंकराची मनोभावे पूजा केली गेली तर 1000 जन्मांची पातके तत्काळ नष्ट होऊन जातात। तसेच जो कोणी शंकराला रोज बेल वाहतो तो स्वतः उद्धरून जातो। एवढेच नव्हे तर अशा त्या व्यक्तीच्या दर्शनाने इतरही व्यक्तींचा उद्धार होऊन गेल्याशिवाय राहत नाही। महाशिवरात्रीच्या पवित्र अशा दिवशी वसिष्ठ, विश्वामित्र यांच्यासारखे थोर विद्वान, पूजनीय श्रेष्ठ मुनी तसेच यक्ष, गंधर्व, देव देवीसुद्धा शंकराची पूजा करीत असतात, कारण महाशिवरात्रीचे महत्त्वच अतिशय वेगळे असे आहे। सहज एखाद्याकडून शंकराचे नामस्मरण घडले तरी पापी माणूस कसा पुण्यवान होतो त्याची एक सुरस अशी कथा आहे। ती अशी फार फार जुनी गोष्ट आहे ही। त्यावेळी विंध्य पर्वतावर एक शिकारी राहत होता। त्याच पर्वताच्या जंगलात राहणारी हरिणे, पक्षी, इतर जंगली जनावरे मारावीत आणि त्यावर आपली रोजची उपजीविका करावी एवढेच त्याला कळत होते। त्याच्या नावावर रोजच्या रोज घडणाऱ्या प्राणहत्येची पापे चढली होती, पण त्या अजाण अज्ञानी भिल्लाला त्याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती। माघ महिना अगदी संपत आला होता, पण बोचरी थंडी अजूनही अंगाला बोचत होती। पोटाची खळगी भरायलाच हवी होती, म्हणून हा शिकारी त्या दिवशी भल्या पहाटेला आपल्या घरातून बाहेर पडला। धनुष्य, बाण, जाळे आणि इतर हत्यारे आपल्याबरोबर घेऊन तो नेहमीप्रमाणे चालला होता। गावाच्या अगदी टोकाला एक छोटेसे पण अतिशय सुंदर शिवमंदिर होते। आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता, त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यांतून अनेक लोक शंकराचे दर्शनासाठी त्या देवळात मुद्दाम आले होते। मंदिर आंब्याचे हाळे, कागदांच्या पताका लावून उत्तम प्रकाराने शृंगारले होते। कळसावर शंकराचा ध्वज फडकत होता। मंदिरावर दिवे लावून आरास केली होती। मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी पवित्र असे सुंदर शिवलिंग होते। लोक मोठ्या भक्तिभावाने शंकराची पूजा करीत होते
अभिषेक पात्रातून शिवलिंगावर पवित्र पाण्याच्या धारा गळत होत्या. मंत्रघोष चालू होता. टाळ मृदुंग हातात घेऊन तन्मयतेने भक्त भजन कीर्तन करीत होते, नाचत होते. देवळात दिव्यांची आरास केली होती. भक्तांनी भक्तीने लावलेल्या उदबत्ती, कपुराचा यांचा सुगंध गाभाऱ्यात सर्वत्र दरवळत होता. शिव शिव हर हर सांब सदाशिव अशा जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झालेले होते, भारून गेलेले होते. या देवळापाशी घरामधून उपजीविकेसाठी बाहेर पडलेला आपला शिकारी येऊन पोहोचला. तेथे असलेली गर्दी पाहून तेथे तो थोडा थांबला व लोक काय काय करीत आहेत हे मोठ्या कुतूहलाने पाहू लागला. अशा तऱ्हेने तो तेथे थांबला असताना बराच वेळ गेला. आणि मग काय, हा मूर्खांचा बाजार भरला आहे. पण या दगडाच्या देवाला कधी पाजार फुटणार आहे? बोलून चालून एक निर्जीव दगड असतो. हे मूर्ख त्याच्यासमोर पैसे काय ठेवत आहेत, फळे काय ठेवत आहेत, पंचपक्वाने खाण्याच्या यांच्या नशिबात असूनही उपास करीत आहेत आणि या न हलणाऱ्या न बोलणाऱ्या दगडाच्या देवाचा हर हर महादेव म्हणून जय जयकार करत आहेत. काय म्हणावे अशा या लोकांना? आपले आपण चला, या मूर्खांच्या नादी लागून उपयोग नाही. मला तर माझे व माझ्या बायका मुलांचे पोट भरण्यासाठी शिकार करायलाच हवी, असे स्वतःशीच बडबडत तो व्याध आपल्या दैनंदिन कारभारासाठी चालू लागला व गर्दरानात शिरला. देवळाच्या डाव्या बाजूला लोकांची फार गर्दी नसल्याने त्या शिकाऱ्याने देवळाच्या उजव्या बाजूने चालत जाऊन रस्ता पकडला. रस्त्याने पुढे पुढे चालत जात असताना लोकांची नक्कल करण्यासाठी तोही आपल्या तोंडाने हर हर महादेव, हर हर शिव 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 असे सारखे सारखे म्हणत होता. पण त्यामुळे झाले काय? लोकांची नक्कल म्हणून शंकराचे नाव आपल्या तोंडाने घेतल्यामुळे त्याचे दोष, त्याची आत्तापर्यंतची सर्व पापे हळूहळू नष्ट होऊ लागली. बराच वेळ रानात इकडे तिकडे भटकून शोधाशोध करण्यात घालवून आज व्याधाला एखादी लहानशी सुद्धा शिकार मिळाली नाही. सूर्य मावळला गेला, अस्त पावला. हळूहळू रजनीने आपले काळे पांघरून सर्व विश्वावर तत्परतेने अगदी अलगद पसरले. विद्वान लोक सभेतून निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे मूर्ख लोक जोरजोरात ओरडून आपले मत जाहीर करतात, त्याप्रमाणे सूर्यराज पश्चिमेला निघून गेल्यानंतर तारे उसण्या प्रकाशाने आकाशात चमचम करू लागले. हळूहळू सारे आकाश ताऱ्यांनी व्यापून टाकले. आज संपूर्ण दिवसभरात व्याधाला काहीच शिकार मिळाली नव्हती. सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणसुद्धा गेलेला नव्हता. काय करावे हे त्यामुळे त्याला सुचेना. तेवढ्यात त्याला थोड्याशा अंतरावर एक मोठे सरोवर दिसले. सरोवरात सुंदर सुंदर कमळे फुलली होती आणि सरोवराच्या काठी हिरव्यागार मोठमोठ्या बिल्व वृक्षांची दाटी होती. झाडी इतकी दाट होती की समोरचे अगदी हाताच्या अंतरावरचे काही दिसत नव्हते. चंद्राचे किरणही आत प्रवेश करायला घाबरतील इतकी हिरवीगार झाडी त्या शांत व सुंदर सरोवराभोवती पसरलेली होती. आता तर रात्र अधिकाधिकच गडद होत चालली. व्याध तिथल्या एका उंच बेलाच्या झाडावर बसून राहिला. सरोवराचे पाणी पिण्यासाठी या रात्रीच्या वेळेत तरी एखादे जनावर येईल या आशेने धनुष्याला बाण लावून अगदी सावधपणे तो तयारीत बसला होता. कान आवाजाचा काणूसा घेत होता व तो संधीची वाट पाहत होता. पण पानांच्या दाटीमुळे त्याला समोरचे काहीच नीट दिसत नव्हते. अशा स्थितीमध्ये बसून बसून मग त्याने आपले धनुष्य व बाण डाव्या हातात धरले आणि उजव्या हाताने झाडाच्या फांदीची चेहऱ्यासमोर येणारी समोरची पाने तेथेच तोडून खाली टाकायला सुरुवात केली. दैवयोगाने तो ज्या झाडावर बसला होता
त्याच झाडाखाली एक शंकराचे लिंग होते. व्याध ज्या झाडावर बसला होता त्या झाडाची बेलाची पाने तोडत होता व खाली टाकत होता. ती पडलेली पाने नकळत पिंडीवर पडत होती. व्याधाला संपूर्ण दिवसभरात शिकार न मिळाल्याने सकाळपासून उपास घडला होता. आता रात्रीच्या वेळी झाडावर बसून शिकारीची वाट बघताना आपोआप जागरण घडत होते. बिल्वपत्रांनी व्याधाला नकळत त्याच्या मनात नसतानाही शंकराची पूजा झाली होती आणि लोकांच्या मूर्खपणाला हसण्यासाठी तो आपल्या तोंडाने सारखा शिव शिव हर हर असे म्हणत त्यांची नक्कल करत होता. त्यामुळे आपोआपच नकळत शिवाचे नामस्मरण त्याच्याकडून होत होते. रात्रीचा एक प्रहर उलटला असेल आणि बेलाच्या झाडावर बसलेल्या व्याधाला जनावरांची चाहूल लागली. त्याने त्या अंधारातही नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला दिसले की एक सुंदर हरिणी त्या सरोवराचे पाणी पिण्यासाठी तेथे आली होती. व्याधाने भात्यातून बाण काढून प्रत्यंच्यात आणली आणि धनुष्याला बाण लावला आणि तो आता बाण सोडणार तोच तो हरिणी मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली, "अरे व्याधा, थांब, तू बाण सोडू नको. मला आधी सांग की मी तुझा काही अपराध केला आहे का? मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातल्या कोवळ्या जीवांनी तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरणीला मारलेस तर तुला मोठे पाप लागेल, हे लक्षात घे. 100 बैल मारले तर गोहत्या केल्यासारखे पाप होते. 100 गोहत्या केल्या म्हणजेच 100 गायींना ठार मारले तर एक ब्राह्मण मारल्याचे पातक मारणाऱ्याच्या माथी लागते. 100 ब्राह्मण मारले तर एका स्त्रीचा वध केल्याचे पातक लागते. अशा 100 स्त्रिया जो मारेल त्याला गुरुहत्या केल्याचे पातक लागते. आणि व्याधा, गुरुहत्येहूनही 100 पट जास्त पातक एक गर्भिणी मारल्यामुळे लागते. म्हणून तू माझ्यावर बाण सोडण्यापूर्वी नीट विचार कर आणि एवढ्या मोठ्या पापाचे धनी व्हायचे का हे तू ठरव." व्याध म्हणाला, "हे बघ हरिणी, मला आज एकही शिकार न मिळाल्यामुळे कडकडीत उपवास घडला आहे. माझी बायको पोरंही घरी उपाशी झोपली असतील. त्यांना उपाशी ठेवल्याचे पातक मला लागलेच आहे. पण तू हरिणी असूनही शास्त्रात पारंगत असल्यासारखी बोलत आहेस. हे कसे काय घडले याचे मला फार आश्चर्य वाटत आहे. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले? हे सर्व मला तुझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे आणि हे जर तू मला सांगणार असशील तर मात्र मी तुझ्यावर दया करीन, हे तू लक्षात घे." त्याबरोबर ती सुंदर हरिणी त्या शिकाऱ्यास म्हणाली, "अरे व्याधा, समुद्राचे मंथन करून त्यामधून देवदानवांनी जी 14 अनमोल अशी रत्ने बाहेर काढली त्यातील एक बहुमोल रत्न म्हणजे मी. माझे नाव रंभा. मला पाहता क्षणी देवदानव दोघेही पार पाघळले. माझ्या अंगाचा येणारा वासच इतका सुंदर होता की त्या वासाने मोहित होऊन ऋषीमुनी आपले तप जप जाप्य पूजा अर्चा ईश्वर साधना सोडून वेगाने वेड्यासारखे धावत धावत येत असत. माझे गाणे ऐकणे म्हणजे तर सर्वांना सुखाची एक पर्वणी वाटत असायची. त्यामुळे माझ्या स्वरूपाचा आणि नृत्य गायन कलेतील नैपुण्याचा मला अतिशयच गर्व झाला. मी अहंकारी बनून गेले. माझे वागणेही तसेच झाले. माझ्यापुढे सर्व जग मला अगदी कसपटासारखं तुच्छ वाटू लागले आणि मी भगवान शंकराला तर पार म्हणजे पारच विसरून गेले. रात्रंदिवस शंकराची भक्ती करणारी मी पण शंकराची भक्ती करण्याचे अजिबातच सोडून दिले. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपवासही मी नित्यनेमाने करीत असे. आता ते करणे मी सोडून दिले होते. गर्वाने धुंद झालेल्या मला आता नशेत राहावेसे वाटू लागले. अमृतापेक्षा मला दारू जास्त आवडू लागली.
देवांचे अप्राप्य असे प्रेम लाथाडून मी हिरण्य नावाच्या राक्षसावर भाळून गेले. त्याच्याबरोबर मदहोशात मी रमून गेले. असाच एक दिवस हिरण्य राक्षस शिकारीला गेला होता. देवांचा तर तो शत्रू होता. देवाचे नाव घेतलेलं ही त्याला अजिबात आवडत नसे. तो घरी नाही हे पाहून तेवढ्यात भगवान शंकराचे दर्शन घेऊन यावे असे त्या दिवशी का कोणास ठाऊक माझ्या मनाला वाटले आणि मी गुपचूप कैलास पर्वतावर आले. मला तेथे आलेली पाहताच भगवान शंकर तर फार रागावले आणि त्यांनी रागाच्या भरातच मला शाप दिला. हे मूर्ख स्त्रिये, तू आता माझ्या समोर येऊ नकोस. जा, मृत्यूलोकात जाऊन तू हरिणी हो. तुझ्या त्या 2 अत्यंत आवडत्या मैत्रिणी, त्याही तुझ्यासारख्याच. तुम्ही सर्वजणी मला विसरलात. आता भोगा आपल्या कर्माची फळे. त्याही तुझ्यासारख्याच हरिणी बनतील आणि तुझ्याबरोबर मृत्यूलोकी जातील आणि तुझा जो यार तो राक्षस हिरण्य तो सुद्धा हरिण होईल. आता जा, माझ्या समोरून निघून जा आणि पृथ्वीलोकावर जाऊन आनंदाने तुमचा संसार करा. मी पश्चात्तापाने आणि दुःखाने रडत रडत शंकराचे पाय धरले. तेथे मी पुन्हा पुन्हा शंकराची स्तुतिस्तोत्रे गायली आणि मला उशाप द्या अशी विनंती भगवान शंकराला केली. मला मनातून खरा खरा पश्चाताप झालेला पाहून भोळ्या शंकराचा राग थोडा कमी झाला आणि मग मला शंकर म्हणाले, 12 वर्षे मी दिलेला माझा शाप तुम्हाला भोगावाच लागेल. 12 वर्षानंतर तुम्ही शापमुक्त होऊन पुन्हा कैलास पर्वतावर याल. जा आता. आणि अशा रीतीने शंकराच्या शापाप्रमाणे आम्ही पृथ्वीवर मृगयोनीत जन्म घेतला. अरे व्याधा, मी गर्भिणी आहे. माझे दिवस पूर्ण भरले आहेत. मला आता प्रसव वेदना सुरू होत आहेत. तेव्हा तू थोडा वेळ माझ्या घरी जाण्याची परवानगी दे. मी प्रसूत झाले की माझ्या बाळाला मी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून लगेच येते तुझ्याकडे परत. मग तू तुझ्या धर्माप्रमाणे उपजीविकेसाठी मला जरूर मार. हातातले धनुष्यबाण खाली धरून व्याध म्हणाला, अगं मृगिणी, तू बोलतेस तर फार गोड, पण तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा काय ठेवू? आपला प्राण तर प्रत्येकाला प्रिय असतो. तू येथून एकदा का जिवंत गेलीस तर परत थोडीच इथे मरायला येणार आहेस. तेव्हा मला तुझ्यावर विश्वास ठेवता यावा यासाठी तू कसली तरी शपथ घे आधी. त्याबरोबर ती हरिणी पुढे म्हणाली, तर मग व्याधा ऐक, मी शपथ घेते. ब्राह्मण कुळात जन्म मिळून सुद्धा जो वेदांचा थोडासुद्धा अभ्यास करीत नाही, रोजच्या रोज मनापासून स्नानसंध्या करीत नाही, आपल्याजवळ असलेली विद्या दुसऱ्यास देताना जो पैसे घेतो, त्याचप्रमाणे ज्याला भजन पूजन अजिबात आवडत नाही, अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या शिरावर राहील. दान देण्यासाठी जर कुणी तयार झाला तर त्यांत जो कोणी विघ्न आणतो, आपल्या गुरुची निंदा करतो, तसेच शंकर विष्णू यांची निंदा नालस्ती करतो, ब्राह्मणांना एखादे दान देऊन ते पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेतो, विद्वान आणि सत्वशील सदाचरणी अशा ऋषींची निंदा करतो, आपल्या स्वतःचा धर्म सोडतो, दुसऱ्यांच्यामध्ये भांडणे लावतो, त्यामुळे जी पातके लागतात ती सर्व पातके मला लागतील. देवळात पुराण कथा कीर्तन चालू असताना जे कोणी विडा खातात त्यांच्या अंगावर कोड उठते. जे कोणी देवळात रती सुखात रमतात, तसेच पतीपत्नीत मुद्दाम भांडणे लावून देतात, ते पुढील जन्मी नपुंसक म्हणून जन्म घेत असतात. दुसऱ्याच्या वर्मावर जे मुद्दाम आघात करत असतात ते कावळे होतात. आपल्याला येत असूनही जो गुरु शिष्याला आपल्या जवळची विद्या देत नाही तो पिंगळा होतो. जे ब्राह्मण लोकांच्याकडून अनुचित दान घेतात त्यांना गंडमाळा होतात.
दुसऱ्याच्या गायी जे चोरून आणतात ते अतिशयच अल्पायुषी होतात. जो राजा आपल्या प्रजेला उगाच छळतो तो पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. एखाद्याने एखाद्या साधूचा उगाच छळ केला तर असा छळ करणाऱ्याचा निर्वंश होतो. घरात धान्य भरपूर असून सुद्धा आपल्या पतीला जी चांगला स्वयंपाक करून वाढत नाही किंवा स्वतः व्रतवैकल्याचा मोठा थाटमाट करून पतीला अजिबात विचारत सुद्धा नाही, अशा स्त्रीला मृत्यूनंतर वटवाघळाचा जन्म येतो. आपला नवरा दिसायला मनासारखा अजिबात चांगला नाही म्हणून ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याला सोडून देतात त्या पुढील जन्मी बालविधवा होतात. एवढेच नाही तर त्या व्यभिचारही करतात आणि आपल्या आयुष्यात शेवटी वैश्या बनतात. ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्याची नेहमी निर्भत्सना करतात त्या पुढील जन्मात दासी बनतात. हे जे सेवक आपल्या धन्याचा विश्वासघात करतात त्यांना कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो. नोकरापासून रोजच्या रोज भरपूर काम करून घेऊन जो धनी त्याला ठरलेला पगार देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होऊन भीक मागत दारोदार हिंडू लागतो. पतीपत्नींचा सुखाचा चाललेला एकांत जो चोरून बघतो त्याची स्वतःची बायको पळून जाते आणि शेवटी तो अन्नाला महाग होतो. जे दुसऱ्यावर करणी करतात ते भूत बनतात, पिशाच्च बनतात. जी स्त्री मासिक धर्माचा विटाळ घरात कालवते तिचा पूर्वज नरकात पडतात. तिच्या घरी देव किंवा पितर कधीही पाय ठेवीत नाहीत. देवाच्या देवळातील दिव्याचे तेल जे चोरून नेतात त्यांना जन्मात कधी मुलगा होत नाही. घरामध्ये स्वयंपाक करताना ज्या स्त्रिया नेहमी चोरून खातात त्या पुढील जन्मात मांजरी बनतात. आपल्या घरी आलेल्या अतिथीला शिळेपाके खायला घालून आपण स्वतः पंचपक्वानांचे जेवण करणाऱ्या स्त्रियांचे त्यांच्या पोटात राहिलेले गर्भ आपोआप गळून पडतात. जी मुले आपल्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणी छळतात त्यांना मृत्यूनंतर माकडाचा जन्म प्राप्त होतो. आपल्या सासू सासऱ्यांना ज्या सुना उगाच त्रास देतात त्यांना होणारी मुले जगत नाहीत. तरी हे व्याधा, मी जर घरी जाऊन येथे परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील अशी मी शपथ घेते. आता मला जाण्याची तू परवानगी दे. तेव्हा व्याध हरिणीस म्हणाला, हे पतिव्रते, तू आता घरी जा आणि रात्र संपायच्या आत परत ये. व्याधा, तू खरोखरच पुण्यवान आहेस. तुला तो कैलासनाथ शंकर प्रसन्न होईल. मी घरी जाऊन परत येते. असे म्हणून हिरणी तेथून निघून गेली. झाडाच्या फांदीवर बसल्या बसल्या वेळ जाण्यासाठी चाळा म्हणून आपल्या समोरची बिल्व दले उजव्या हाताने तोडून व्याध आता खाली टाकतच होता. 2 प्रहर रात्र झाली होती. व्याधाने केलेल्या पापापैकी त्याच्या या कृत्यामुळे अर्धी पातके नष्ट झाली होती. हर हर या नावाची आता व्याधाला आवड उत्पन्न झाली होती. तो आता तोंडाने सांब सदाशिव, हर हर महादेव असे म्हणत म्हणत समोर टक लावून बघत होता. जागरण अनायसेच घडत होते. तेवढ्यात त्या अंधुकशा अंधारात व्याधाला पुन्हा जनावरांची चालण्याची चाहूल लागली. आता ही शिकार आपण साधायचीच असे मनाशी ठरवून व्याधाने धनुष्याला बाण लावला. खरेच तेथे आता दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी सरोवरापाशी आलेली होती. शिकार करण्यास तयारीत टपून बसलेल्या व्याधाला पाहून भयभीत होऊन ती व्याधाला म्हणाली, जरा थांब, तू बाण सोडू नकोस. मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही असे म्हणतात. मी पती सहवासासाठी अतिशय आतुर झालेले आहे. माझ्या मनात संचारलेल्या कामामुळे माझे सारे शरीर व्याकुळ झाले आहे. मला थोडा वेळ माझ्या घरी पतीकडे जाऊन दे. पतीला भेटून मी लगेच परत येते. आपल्या हातातील धनुष्यबाण खाली ठेवून व्याध तिला म्हणाला, हे हरिणी, तुम्ही सर्वजणी खरोखरच भाग्यवान आहात. तू घरी जाऊन जरूर पतीला भेटून ये.
पण जाण्यापूर्वी तू शपथ घेऊन जा. तुला तर शास्त्रपुराण सर्व काही माहीत आहे, तेव्हा आधी शपथ घे आणि मगच घरी जा. व्याधा, विहिरी, तळी, सरोवरे, देवळाभोवतालची बाग इत्यादी पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला लागणारे महापाप मी परत आले नाही तर मला लागेल. लढवय्या क्षत्रिय असूनही जो युद्धाला भिवून पाठ दाखवून समरांगणात पळ काढतो, वेदशास्त्र यांची सतत निंदा करतो, महापुरुषांनी लोकहितास्तव जे पवित्र ग्रंथ लिहिलेले आहेत त्यांचीही निंदा नालस्ती जो करतो, संत, ऋषी, भक्त यांचा नेहमी द्वेष करतो, भगवान शंकर आणि जगप्रतिपालक विष्णू यांची चरित्रे खोटी आहेत असे म्हणतो, त्याची पापे जर मी परत इथे तुझ्यासमोर आले नाही तर माझ्या मस्तकावर चढतील. हे निषादा, आपला पुत्र आणि पुत्रवधू घरात उत्तम प्रकारे वागून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे करीत असतानाही जे त्यांना सतत त्रास देतात, छळतात, ते पुढील जन्मी अतिशय कुरूप होतात. त्यांना कुणी भिक्षा वाढायला देखील तयार होत नाही. जे भाऊसारखे आपसात भांडत असतात त्यांना पुढचा माशांचा जन्म येतो. जो आपल्या गुरुचे उणे काढून मित्रमंडळींमध्ये चर्चा करीत राहतो त्याची सर्व संपत्ती नष्ट होते. जे वाटसरूंना लुबाडून त्याची वस्त्रे दागिने चोरून नेतात त्यांना पुढील जन्म स्मशानातील डोंबाचा येतो आणि प्रेतावर घातलेली वस्त्रे ते नेसतात, पांघरतात. साधूपणाच्या नावाखाली दांभिकपणाने जे अनाचार करतात त्यांना मृत्यूनंतर घुल्यांचा जन्म येतो. जी दासी स्वामीची मनापासून सेवा करीत नाही तिला मगरीचा जन्म प्राप्त होतो आणि जो स्वतःच्या कन्येची विक्री करून संपत्ती मिळवतो त्याला नंतर हिंस्त्र पशूचा जन्म मिळतो. आपल्या पतीची मनापासून नित्य नेमाने सेवा करणाऱ्या पतिव्रतेला जो सारखा सारखा त्रास देतो त्याला जन्मोजन्मी अनंत यातना सोसाव्या लागतात. जो ब्राह्मण असून सुद्धा दूध, ताक, रस विकील तो पुढील जन्मी दारुड्या होतो. विद्वान अशा ब्राह्मणांचा जो मुद्दाम अपमान करीत असतो तो नंतरच्या जन्मात ब्रह्मराक्षस होतो. दुसऱ्याने त्याच्यावर केलेला उपकार ज्याला परत आठवत नाही त्याला विष्ठेतून पडणाऱ्या जंताचा घाणेरडा जन्म येतो. जो ब्राह्मण खोटे श्राद्ध पक्षाला जेवायला जाऊन त्याच दिवशी स्त्रीसागम करतो त्याला मृत्यूनंतर कुत्र्याचा, डुकराचा जन्म येतो. जो मुद्दाम जाणून बुजून खोटी साक्ष देतो त्याचे सर्व पितर नरकात जातात. 2 बायकांशी विवाह करून तो त्यातील फक्त एकीवर जास्त प्रेम करतो त्याला पुढील जन्म गोचडीचा येतो. जो कोणी पाणी मुद्दाम अडवून ठेवतो त्याला मलमूत्र विसर्जन करताना त्या जागी खूप वेदना होतात. जो साधूंची, संतांची स्वतःच्या मुखाने निंदा करतो त्याचे तोंडातील सर्व दात लवकर पडून जातात. जो कोणी देवळात बसून जेवण करतो त्याला क्षयरोगाची बाधा जडून जाते. जो आपल्या राज्याची निंदा करतो त्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही. ग्रहणाच्या वेळेस ग्रहण काळातच जो जेवण करतो त्याला पित्तरोग होतो. दुसऱ्याची लहान लहान मुले पळवून नेऊन दूर देशात विकतो त्याला महारोग होतो. जी स्त्री मुद्दाम राहिलेला गर्भ पाडते ती पुढील जन्म वंध्या होते. जो पवित्र अशा देवालयाची मोडतोड करतो त्याचे हातपाय मोडतात. आपल्या पत्नीचा काहीही अपराध नसताना तिला तो पती सारखा सारखा छळतो त्याला अर्धांगवात होतो. जो ब्राह्मणाचे हातचे अन्न हिसकावून घेतो त्याचा वंश कधीही वाढत नाही, म्हणजे तो निर्वंश होतो. गुरु, संत आणि आई वडील यांची जो कारणाशिवाय किंवा कारण परत्वे निंदा करतो त्यांच्या बोलण्यात दोष उत्पन्न होऊन तो तोत्रा होतो आणि बोलताना सदोदित अडखळतो. जो ब्राह्मणाला अकारण मारहाण करतो त्याच्या सर्व शरीरात भयंकर असे रोग उत्पन्न होतात.
देवालयातले लावून जोपासलेले मोठमोठे वृक्ष जो तोडतो तो पायाने पांगळा होतो. संसारात जो एकटाच चैन करतो, रगेलपणा वागतो, दुसऱ्याची कोणत्याही गोष्टीसाठी पर्वा करीत नाही, त्याच्या अंगाला अत्यंत दुर्गंधी येईल असा भयंकर होतो. ब्राह्मणाकडून घेतलेले कर्ज जो मुद्दाम फेडत नाही, त्याचा बाप त्याच्या पुढील जन्मात त्याच्या अगदी लहानपणीच मरतो. जो कधीही कोणाला दान करत नाही, तो पुढील जन्मी अन्नासाठी सर्वत्र वणवण करीत फिरतो. जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलाचाच द्वेष करतो, तसेच एखाद्या दरिद्री माणसाचे ठरलेले लग्न मोडतो, त्याच्या पत्नीला पुढील जन्मात मूल होत नाही, तिच्या पोटात गर्भाऐवजी नुसताच गोळा वाढतो. जो पवित्र कथा कधी ऐकत नाही, तो कानांनी बहिरा होतो. आई वडिलांना त्रास देणाऱ्याचे कार्य कधीही पूर्ण होत नाही. फक्त एकच एक देव श्रेष्ठ मानणाऱ्याला फक्त एकच मुलगा होतो. जो गोवध करतो त्याला पुढच्या जन्मात भांडकुदळ बायको मिळते. जो बैल मारतो त्याचा मुलगा मूर्ख निपजतो. मुक्या जनावराचे अन्नपाणी विनाकारण किंवा मुद्दामपणे जो तोडतो त्याला मुकी मुलेच होतात. जो दुसऱ्याच्या पतिव्रता स्त्रीवर डोळा ठेवतो त्याला अतिशय कुरूप आणि तोंडाळ बायको मिळते. जो आपल्या ज्ञानी अशा गुरूचा त्याग करतो तो पुढील जन्मी जन्मतःच मृत्यू पावतो. जो सूर्यासमोर तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणीच सर्वच्या सर्व दात पडतात आणि डोक्यावरचे केस पांढरे होतात. आपल्या मृत बाळासाठी शोक करीत असणाऱ्यांना जे कुत्सितपणे विनोदाने किंवा उपरोधाने हसतात ते निपुत्रिक होतात. व्याधा, मी जर तुला दिलेल्या शब्द परत आले नाही तर वरील सर्व पापे मला लागतील, असे मी तुला शपथ घेऊन सांगते. तिचे व्यवहार कुशल, विद्वत्तापूर्ण व कळकळीचे हे बोलणे ऐकून, बरं जा, पण लवकर ये, असे म्हणून व्याधाने तिला परवानगी दिली. तिला जाण्यास परवानगी मिळताच जलपान करून उड्या मारीतच ती निघून गेली. तेवढ्यात एक सुंदर हरीण त्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. शिकाऱ्याने सावध होऊन आपले धनुष्य सावरले. व्याधाने धनुष्याला बाण लावताच त्या शिकाऱ्याला हरीण म्हणाले, निषादा, माझ्या दोन्ही स्त्रिया या अत्यंत पतिव्रता आहेत. त्यांना विचारून मी परत येथे तुझ्यासमोर येतो. मी तशी शपथ घेऊन सांगतो. रंगात येऊन एकरूपतेने तल्लीन होऊन कीर्तन करणाऱ्या भक्तांच्या भक्तीत जो माहीत असूनही व्यत्यय आणतो त्याचा वंशवेल कधीच वाढत नाही. आपापले नेमलेले नेहमीचे काम सोडून जो दुसऱ्या जातीचे काम करू लागतो तो कायम नरकात पिचत पडतो. पवित्र स्थानांची तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या लोकांचे जो द्रव्य चोरून नेतो त्याच्या सर्व अंगावर असंख्य असे व्रण पडतात आणि तो कायमच्या नरक यातना भोगतो. जो एकादशी, शिवरात्री असे उपवास जाणून बुजून करत नाही त्याचे हातपाय लवकरच थकतात. शंकराची किंवा विष्णूची मूर्ती आपल्या हाताने फोडणारा, भक्तांना काही ना काही त्रास देणारा, शिवमहिमा कधी न मानणारा नरकातला किडा होतो. आपल्या आईवडिलांना त्रास देणारा पिशाच्च होतो. आपल्या गुरूचा द्रोह करणारा लगेच मरून जातो आणि भूतयोनीत जाऊन अतिशयच कष्ट भोगतो. ब्राह्मणांचा आहार केवढा मोठा आहे असे म्हणून हसणाऱ्याच्या तोंडात किळस वाटावी असा रोग होतो व त्याला काहीही अन्न खाता येत नाही. घरची गाय विकणारा, आपल्या कन्येचा विक्रय करणारा पुढच्या जन्मामध्ये मांजर होतो आणि त्या रूपात आपली मुले आपण भक्षण करतो. जो आपल्या सख्या बहिणीकडे, पोटच्या मुलीकडे किंवा पतिव्रता परक्या स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याला प्रमेह नावाचा भयंकर रोग होतो. देवाची भांडी, अलंकार चोरणाऱ्याला पंडुरोग होतो. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या मित्राचा विश्वासघात करणाऱ्याला, आपल्या जन्मदात्या आईवडिलांची हत्या करणाऱ्याला, आपल्या गुरूला संकटात लोटून देणाऱ्याला,
लगेचच या व पुढल्या जन्मात असंख्य यातना भोगाव्या लागतात. हे सत्य आहे, हे तू जाणतोस. अंगात सामर्थ्य असूनही जो गोवध किंवा ब्राह्मणवध थांबवत नाही, ब्राह्मणाला घराबाहेर उपाशी बसवून स्वतः आतमध्ये पंचपक्वानाचे जेवण करतो, त्याला पोटातला आजार होतो आणि त्यामुळे खाल्लेले जेवण पचतच नाही. जो शिवकीर्तन ऐकताना कंटाळतो, शिवपूजन कधीही व मनापासून करीत नाही, त्याला कानाचा रोग होतो. तसेच त्याला खूपच वेदना होतात. दोन्ही कानांनी ऐकू येत नाही. जे तीर्थप्रसादाचा त्याग करतात त्याच्या नसा, हातपाय, कमरेतील नसा आखडतात. व्याधा, अशा प्रकारची अनेक पापे मी जर परत आलो नाही तर मला लागतील, अशी मी शपथ घेतो. तरी आता मला माझ्या घरी पत्नीच्या भेटीसाठी जाऊ दे. जा मृगराजा जा, पण लवकर परत ये. असे म्हणून व्याधाने आपल्या तोंडाने जय शंकर, हर हर महादेव असे नामगजर सुरू केला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. वेळ जाण्यासाठी हाताने बिल्वपत्र तोडून खाली टाकण्याचा चाळा सुरू होताच. शिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी त्याला रात्रभर जागरण घडले. त्याला निरूपण ऐकायला मिळाले. 4 वेळा त्याच्याकडून शंकराचे पूजन झाले. त्यामुळे मागील 7 जन्माची पातकेही पूर्णपणे जळून भस्म झाली. पहाट झाली. झाडावरच्या घरट्यामधून पक्षी किलबिल करू लागले. पूर्वेला तांबडे फुटले. साऱ्या विश्वावर लाल लाल कुंकवाचा सडाच पडला आहे, अशी लाली आकाशात सर्वत्र पसरली. तेवढ्यात आणखी एक हरिणी त्या मळ्याच्या काठावर पाणी पिण्यासाठी आली आणि तिने मान वर करून झाडाकडे पाहताच तिला यमासारखा व्याध झाडावर बसलेला दिसला. त्याबरोबर ती त्याच्याकडे केविलवाणे बघत म्हणाली, व्याधा, मला तू मारू नकोस. माझी छोटी छोटी पाडसे घरी आहेत. ती भुकेली असतील. त्यांना अद्याप खाता येत नसल्याने माझे दूधच पितात. मी त्यांना दूध पाजून लगेच परत येते, तुझ्यासमोर येते, मग तू मला मार. व्याधाला तिचे ते बोलणे ऐकून फार फार आनंद झाला, कारण आता ती काय बोलते आहे ते ऐकायची त्याला उत्सुकता लागली होती. व्याध त्या हरिणाला म्हणाला, तू जरूर घरी जा, पण शपथ घेऊन जा. तर मग ऐक व्याधा, जो कोणी गुरांना खावयास चांगले आणि योग्य असलेले गवत उगीचच जाळून टाकतो, गाव उगीचच जाळून टाकतो, गाईला आणि ब्राह्मणाला पिण्यासाठी पाणी मिळू देत नाही, त्याला क्षयरोग होतो. जो ब्राह्मणाची घरे स्वहस्ते लुटतो त्याचे सगळेच्या सगळे पूर्वज नरकात पडतात. आई मुलांत, पती पत्नींत जो भांडणे लावून देतो, देवर ब्राह्मणांसुद्धा जो मान देत नाही, त्याची स्वतःच्या तोंडाने सतत निंदा करतो, त्याचे यमराज हातपाय तोडतो, तो दुसऱ्याचे किंवा स्वतःचे घरी चोरी करतो, कोठे कधी साधू संतांचा सत्कार झाला तर ज्याला मनामधून फार फार वाईट वाटते, त्याला डोळ्याचे आजार होतात, त्याची दृष्टी खूप अधू बनते. जे लोकांची चांगली चांगली पुस्तके चोरून नेतात ते मुके होतात. जे उत्तमोत्तम अशा रत्नांची चोरी करतात त्यांना अंधत्व येते. जे फार गर्व करतात त्यांना रेड्याचा जन्म येतो. भक्तांची जे उगाचच उठसूट निंदा करतात त्यांच्या तोंडाला बरा न होणारा असाध्य रोग होतो व दुर्गंधी सुटते. जो आपल्या आईवडिलांना मारतो तो लुळा होतो. जो स्वतःचे आयुष्यात अतिशय कंजूसपणाने वागून खर्च न करता पैसा नुसता साठवून ठेवतो, एक पैसाही खर्च झाला तर ज्याला अतोनात वाईट वाटते, तो महाभुजंग बनून दुसऱ्याच्या धनाचे नुसते रक्षण करीत बसून राहतो. आपल्या दाराशी आलेल्या भिक्षेकऱ्याला जो मुळीच भिक्षा घालत नाही, त्याच्यावर प्रत्यक्ष भगवान शंकर कोपतात आणि त्याच्या जमा केलेल्या सर्व संपत्तीचा नाश होतो. जेवायला ताटावर बसलेल्या ब्राह्मणाला जो हात धरून त्या जागेवरून बाहेर घालवतो, त्याच्यासारखा अधम या जगात दुसरा कोणीही नाही. पारध्या,
मी जर तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे परत आले नाही तर ही सर्व पातके मला लागतील. हरिणीचे हे धर्माला अनुसरून केलेले भाषण ऐकून गहिवरलेला व्याध मृदू स्वरात तिला म्हणाला, हे माते, जा तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलांना दूध पाजून त्यांना तृप्त करून मग येथे परत ये. त्याबरोबर तळ्यातील पाणी पिऊन उड्या मारत हरिणी आपल्या बाळाकडे निघून गेली. थोडा वेळ गेला. पहिली हरणी आपल्या घरी जाऊन प्रसूत झाली होती. दुसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन पती सहवास लुटला होता. आपल्या रतिक्रीडेने पतीला संतुष्ट केले होते. तिसऱ्या हरणीने आपल्या घरी जाऊन आपल्या छोट्या छोट्या बालकांना दूध पाजून त्यांची भूक भागवली होती. मृगराजाने मग घरातील सर्वांचा निरोप घेतला आणि तो आपल्या तिन्ही स्त्रियांना म्हणाला, आता चला लवकर, आपण व्याधाला परत येण्याचा शब्द दिला आहे. आम्ही पण तुमच्याबरोबर तिकडे येणार, असे छोटी पाडसे ही हरणास म्हणाली. आणि मग ते सर्वजण धावत धावत व्याध झाडावर बसलेल्या त्या सरोवरापाशी आले. मृगराज म्हणाला, व्याधा, तुला दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही तुझ्या स्वाधीन होण्यासाठी आलो आहोत. आता तू आमची खुशाल शिकार कर, पण सर्वांच्या आधी मला बाण मार, माझा प्राण घे. मृगराजाला धक्का देऊन त्याच्या पुढे येत हरणी म्हणाली, व्याधा, हा मृग आम्हा तिघांचा पती आहे, म्हणून आधी आमचा तिघींचा तू प्राण घे. पतीच्या आधी मरण येणे ही फार भाग्याची गोष्ट आहे, असे आपले धर्मशास्त्र सांगते. व्याधा, आईवडिलांच्या मागे राहून आम्ही छोटी मुले काय करणार? त्यापेक्षा तू आम्हास मारून टाक. आईवडिलांना मागे सारून पुढे येत छोटीसे पाडसे बारीक कोवळ्या आवाजात उद्गारले आणि अशा तऱ्हेने मरणासाठी त्यांच्यात चाललेली चढाओढ पाहून व्याधाचे हृदय भरून आले. व्याध त्या बेलाच्या झाडावरून खाली उतरला आणि हरणाचे पाय पडून म्हणाला, मृग कुलीनांनो, मी तुमच्या दर्शनाने आज धन्य झालो आहे. तुमच्या सर्वाच्या तोंडून वेदांत ऐकून माझी सर्व पातके पार जळून भस्म झाली आहेत. मी शुद्ध झालो आहे, पावन झालो आहे. माझे माता पिता, गुरु, सर्व काही आता तुम्हीच आहात. हा संसार, बायका, मुले, हे सर्व अळवावरचे पाणी आहे, हे मला चांगले कळले आहे. ही सारी माया खोटी आहे. मी निरीच्छ झालो आहे. भगवान शंकराचे पवित्र चरण मी कधी पाहीन असे मला झाले आहे. व्याध असे बोलतो आहे तोच आकाशातून दिव्य विमान खाली उतरले. विमानात शिवगण बसले होते. त्यांची तेजस्वी कांती झळकत होती. व्याधाची कातडी त्याच्या सर्वांच्या अंगावर शोभत होती. चारी दिशांत त्यांचे चकाकणारे तेज मावत नव्हते. त्यांच्या बरोबरीने आलेले सर्व किन्नर आपले वाद्य वाजवत होते. यक्ष आपल्या अतिशय कर्णमधुर गोड अशा आवाजात गाणी म्हणत होते. स्वर्गातले देव आकाशात जमा होऊन सर्वांवर पुष्पवृष्टी करीत होते. हरणांचे सारे कुटुंबही ह्या पुष्पवर्षावात आनंदाने न्हात होते. हळूहळू तेथील सर्व हरणांना आपले यापूर्वीचे मूळ स्वरूप प्राप्त झाले. व्याधाने त्यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घातला व मुखाने जय जय शिव हर हर असा जयघोष सुरू केला. परिसाचा स्पर्श होताच ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे व्याधाचा उद्धार झाला. त्याला लगेचच शिवगणांसारखे दिव्यरूप प्राप्त झाले. सर्वच्या सर्व शिवगणांनी मोठ्या आदराने व्याधाला विमानात बसवले. रंभासुद्धा आपल्या परिवारासह त्या देवांच्या दिव्य अशा विमानात बसली. सर्वजण व्याधाची स्तुती करीत होते. व्याधाला शंकराच्या पवित्र चरणांपाशी जागा मिळाली, अक्षयस्थान मिळाले. आजही आकाशात आपल्याला 3 हरिणी व 1 हरिण अशी 4 हरणे आणि व्याधाची 1 चांदणी आपल्या तेजाने तळपताना दिसतात. अशी ही व्याधाची कथा सर्वांनी नेहमी मनापासून ऐकावी. महाशिवरात्रीचे व्रत खरोखर फार मोठे असे आहे.
कथा ऐकणाऱ्याची सर्व पापे ताबडतोब जळून नाहीशी होतात. कैलासनाथ शंकराच्या पवित्र चरणाभोवती भुंग्याप्रमाणे एकसारखी रुंजी घालून शिवनामाचा अवर्णनीय सुगंध कवी श्रीधर यास प्राप्त झाला आहे. अशी ही स्कंद पुराणातील कथा सज्जन लोकांनी नेहमी ऐकावी, म्हणजे त्याचे अतिशय उत्तम प्रकारे फळ त्यांना मिळाल्याशिवाय राहत नाही. ओम नमः शिवाय.